नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्विच ऑन मराठी आपल्या मायबोली भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि नवीन अपडेट आलेली आहे. PM किसानची जी ई-KYC आहे ती बरेच शेतकरी मित्रांनी करून बसलेले आहेत, पण केल्यानंतर पण अजून आता त्यामध्ये अपडेट आलेलं आहे थोडंफार. तर ही जी KYC आहे ज्यांनी अगोदर केली त्यांना पुन्हा एकदा करावी लागणार आहे, कारण की अर्धवट प्रोसेस झालेली आहे अगोदरची. आणि पूर्ण KYC कशाप्रकारे करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती मिळेल. आणि एकदम सोपी पद्धत आहे. या सोप्या पद्धतीने आपण कशा प्रकारे करणार आहोत ते पण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून एकदम कमीत कमी वेळात. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. तर व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून पूर्ण माहिती कळेल. चला व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये यायचं आहे आणि प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर आपण बघू शकता की प्ले स्टोअरमध्ये आपण सर्च करायचं आहे PM किसान असं सर्च केल्यानंतर आपण सगळ्यात वरचं बघू शकता की PM किसान GOL हे अशा प्रकारचं हे नाव आहे. आणि लोगो पण पाहून घ्या, हे अशा प्रकारचं लोगो आहे. तर हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करणं झाल्यानंतर बाकीची पुढची जी प्रोसिजर आहे ती पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले आता बघून घ्या, हे ॲप्लिकेशन डाउनलोड झालेलं आहे. त्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर कधी काय होते मध्ये काही त्रुटी राहतात, तर त्यामुळे समजा याच्यातून काही परमिशन वगैरे मागते, ते अलाव करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट करता वेळेस आपल्याला कधी त्रुट्या वगैरे येतात, एरर राहतात, तर त्याच्यामुळे एकदम कधी पुढे जात नाही. हे अशा प्रकारचं जे एरर आहे ते एरर दिसते. तर त्यासाठी आपण घाबरायचं नाही आहे, वापस बॅक जायचं आहे आणि पुन्हा प्रोसेस करायची थोड्या वेळानंतर. त्याचबरोबर आता हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आता पुन्हा एक आधार फेस RD असं लिहिल्यानंतर आपण बघू शकता की हे एक ॲप्लिकेशन आहे, ते पण डाउनलोड करायचं आहे, आधार फेस RD म्हणून. तर हे दोन ॲप्लिकेशन आपल्याला लागणार आहेत. एक आपलं PM किसान आणि एक आधार फेस RD असे दोन ॲप्लिकेशन आपल्याला लागणार आहेत. पुन्हा आपण थोड्या वेळानं चेक केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. पॉलिसी वगैरे चेक करायची असले आपल्याला पाहू शकता की याची माहिती वगैरे पाहिजे असली तर, किंवा मग आपण डायरेक्ट या होम पेजवर आल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथून आपली जी लँग्वेज आहे, आपली जी भाषा आहे ती सिलेक्ट करायची आहे. इंग्लिश, हिंदी वगैरे जे दाखवते ते. मी इंग्लिश सिलेक्ट केली. त्याचबरोबर बघू शकता की इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे दोन ऑप्शन आहेत, अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इन. तर लॉग इन करायचं आहे. लॉग इन टाईपमध्ये आपल्याला निवडायचं आहे बेनिफिशरी, कारण की आपण बेनिफिशरी आहो ना, तर बेनिफिशरीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन ID असेल तर टाका, नाही तर मग आधार नंबर आहेच, आधार नंबर घ्यायचा, आधार नंबर टाकायचा. तिथं आपलं जे आधार नंबर आपलं जे रजिस्टर केलेलं आहे कोणत्या वेळेस, जे आपलं जे वर्षाचं आपल्याला 6,000 रुपये PM किसानचे येतात, तर त्यासाठी जे आधार नंबर आपण लिंक केलेला राहते त्या आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आणि फेशियल ई-KYC यावर क्लिक करायचं. त्यानंतर हे जे कन्सर्ट फॉर्म आहे यावर ॲग्रीचा ऑप्शन आहे, त्या पुढं टिक करायचं आणि स्कॅन फेस असा ऑप्शन आहे ना खाली, त्यावर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट दोन ऑप्शन दिसणार आहेत ॲप्लिकेशन. आधार फेस असा ऑप्शन दिसणार आहे आपलं जे अगोदर डाउनलोड केला होता, त्यावर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये जाणार आहोत. त्या ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर जवळपास 5-10 सेकंदाचा वेळ राहते. 5-10 सेकंदात आपल्याला डायरेक्ट जे आपलं स्कॅन करायचं ऑप्शन आहे ते ऑप्शन दिसणार आहे. तर जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचं जे डोळे आहेत, डोळे या माध्यमातून स्कॅन करायचे आहेत. फेस डिटेक्ट झाल्यानंतर हिरवं कलरचं साईन येते, ते हिरव्या कलरचं साईन आल्यावर आणि डोळे चालू बंद करायचं आहे. त्याच्यानंतर आपला जे चेहरा आहे ते यामध्ये कॅप्चर होते. कॅप्चर झाल्यानंतर आपण वापस बॅक येतो आणि त्यानंतर आता हे एक पेज खुलते. त्या ठिकाणी आपल्याला इंटर MPIN असा ऑप्शन दिसते. तर आपण कोणत्याही मनाने MPIN सेट करायचा आहे, जे आपल्याला नेहमी आठवून राहायला पाहिजे अशा प्रकारचा. तर मी अशा प्रकारचा टाकला, तुम्ही कोणताही टाकू शकता. MPIN सेट झाला तुमचा सक्सेसफुली की त्यानंतर आपण वापस डॅशबोर्डवर येणार आहोत. डॅशबोर्डवर आल्यानंतर क्लिक केलं डॅशबोर्डवर की आपल्याला कस्टम बेनिफिशरीचं नाव, त्यानंतर रजिस्ट्रेशन ID, मोबाईल नंबर, ॲड्रेस आणि ज्याची KYC आहे ती KYC झालेली आहे का नाही ते दिसणार आहे. आधार सेटिंग पण चेक करता येते या ठिकाणून, आधार सेटिंग आहे का नाही, किंवा मग KYC स्टेटस पाहता येते की KYC झालेली आहे का नाही. आता यापुढे आपल्याला पूर्ण करण्यासाठी KYC ई-KYC फॉर अदर बेनिफिशरीज हे जे खाली नाव आहे यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे आपण शेतकऱ्याचं आपल्याला KYC करायचे आहे त्याचे आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर आधार नंबर या ठिकाणी टाकून घेऊया. भरपूर शेतकऱ्यांनी अगोदरच्या जी ई-KYC नाव दिसते तिथपर्यंत जी KYC आहे ती KYC पूर्ण केली आणि पुढची प्रोसेस तशीच अपूर्ण राहिल्यामुळं काही जणांचं पेंडिंगमध्ये पडत आहे. तर या ठिकाणी आधार नंबर टाका. आधार नंबर टाकून सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्याला जी माहिती आहे ती माहिती पुन्हा एकदा डबल दिसणार आहे, तेव्हा आपल्याला पुढची माहिती बघायला भेटेल. बघा, तर आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला नाव वगैरे पूर्ण वापस माहिती भेटली. या ठिकाणी स्टार्ट KYCचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. आता स्टार्ट KYC केल्यानंतर आपण जे अगोदर MPIN टाकला होता ती MPIN या ठिकाणी टाकून द्यायचा आहे.
पिन टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून वापस आय ॲग्रीवर क्लिक करायचं आणि स्कॅन फेसच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. आता या स्कॅन फेसच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा KYC होणार आहे. म्हणजे आपले जे चेहरा आहे ते पुन्हा एकदा स्कॅन होणार आहे. अगोदर जेव्हा झाला होता तसाच पुन्हा एकदा चेहरा स्कॅन होणार आहे. चेहरा स्कॅन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा मग पहिले जसं कन्सर्न वगैरे होतं, पहिले जसं चेहरा स्कॅन करायचा होता, तर चेहरा स्कॅन झाला पुन्हा सक्सेसफुली. त्याच्यानंतर आपल्याला बघा काही वेळ मिसमॅच पण येऊ शकते. तर मिसमॅच आल्यास पुन्हा एकदा ट्राय करून बघायचं. पिन टाकायचा, चेहरा या ठिकाणी कन्सर्न ॲग्री करायचं आणि स्टार्ट KYCवर क्लिक करायचं. एकदा चेहरा स्कॅन झाला की चेहरा स्कॅन झाल्यानंतर आपल्याला मेसेज येते. बघा कशा प्रकारचा मेसेज येते ते. आता बघा आपण चेहरा स्कॅन करत आहे. चेहरा स्कॅन झाल्यानंतर या ठिकाणी बघा असं नाव येते की इमेज कॅप्चर सक्सेसफुली. बघा या ठिकाणी अशा प्रकारचा मेसेज येते. कस्टमरचं नाव येते, युअर KYC हॅज बीन कम्प्लिटेड सक्सेसफुली अँड इफ स्टेटस इज नॉट व्हिजिबल इन ॲप रिपोर्ट करायचं काम नाही पडत. तसं व्हिजिबल इथं दिलेलंच आहे की 24 घंट्यामध्ये तुमचं जे या ॲप्लिकेशनमध्ये ते अपडेट दिसून येणार आहे म्हणून. तर 24 घंट्यानंतर साहजिकच होऊन जाते. तर अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि ज्यांनी KYC केलेल्या असतील किंवा केलेल्या नसतील त्यांना प्रत्येकाला ही माहिती पोचवा, जेणेकरून त्यांची जी KYC आहे ती पूर्णपणे यशस्वी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी KYC केली असेल त्यांना काही डाऊट असतील तर ज्या ठिकाणी KYC केली असेल बाहेर तर त्यांना CSC सेंटरवर वगैरे तुम्ही जाऊन विचारपूस करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.